आणि त्याचबरोबर मी व्यापारी संघटनेचा पण आभार व्यक्त करतो। त्यांनी या बंदला संपूर्णपणे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी जो चुकीचा डीपी प्लॅन काही समाजकंटकांनी या प्रशासनाने जाणून बुजून आपल्या स्वतःच्या जागा वाचवण्यासाठी केलेला आहे हे सत्य आहे। यासाठी हा लढा घरजाई माता बचाव कृती समितीच्या वतीनं इथं उभा राहिलेला आहे। तुमची आमची घरं म्हणजे काही अशी तुमची आमची घरं अशी चुकीच्या कामाने विकत घेतलेली घरं नाहीये। ही कष्टाने मेहनतीने ज्यावेळेस आमचे आई वडील इथं आले होते त्यावेळेस पगार फक्त 100 ते 200 रुपये होता। त्या 100-200 10 रुपये वाचून ही अर्धा गुंठा 1 गुंठा लोकांनी खरेदी केली होती। पण आता जसं जसं रुपीनगर विकसित होत गेलं तसं तसं काही समाजकंटक सुद्धा यात निर्माण झाले आणि त्यांनी आपल्या भावनेचा विचार न करता जे 50 वर्ष जुनं मंदिर आहे आपलं घरजाई मातेचं, इंग्रज काळाच्या काळातील आपलं मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे, त्या मंदिराचा सुद्धा विचार केला नाही। त्याचबरोबर विकास हाऊसिंग सोसायटी असेल, सप्तशृंगी सोसायटी असेल, अशा 8 ते 9 ठिकाणी या चुकीच्या डीपी पैसे देऊन विकत घेतलेला डीपी आहे। याचा स्पष्ट सगळा पुरावा आम्ही तुम्हाला देऊ शकतो। पण सर्वात महत्वाचं असं आहे की आज आपण हरकती फॉर्म भरले नाही तर आपली हरकत तिथं घेतली जाणार नाही। आणि सगळ्यात आनंदाची बातमी ही आहे की आपल्या अर्जुन भाऊ पवार, अशोक पवार भाऊ यांचे चिरंजीव यांनी या कामात पुढाकार घेतला। यांनी घरजाई माता बचाव कृती समिती तयार केली। घरजाई माता कृती समितीचा पहिल्यांदा एक तुम्हाला स्पष्ट करतो ही वैयक्तिक कुठल्या घरजाई मंदिराची नाही किंवा वैयक्तिक अर्जुन पवार यांची नाहीये। घरजाई माता मंदिर हे रुपीनगर वासियांसाठी आहे, बाधित घरांसाठी आहे आणि सर्व नागरिकांसाठी आहे। काही समाजकंटक चुकीचा मेसेज पसरत होते, अर्जुन पवार वैयक्तिक बघतात, अर्जुन पवार हे करतात, अर्जुन पवार ते करतात, पण आम्ही सर्वजण तुम्ही आम्ही एकत्र आहोत। कुठेही अर्जुन पवारांनी कुठलाही गैरप्रकार केलेला नाहीये, राहुल दादांनी कुठलाही गैरप्रकार केला नाहीये। सर्व स्पष्ट तुमच्या समोर आहे। त्यांना करायचं असतं त्यांनी खूप काही केलं असतं, पण त्यांनी कृती समिती तयार केली। रुपीनगरमध्ये सर्व आजी माजी लोकांना घेतलं, सामाजिक कार्यकर्त्यांना घेतलं, सर्व संस्थांना घेतलं, दुकानदारांना समजावून घेतलं आणि सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यात जास्त आनंदाची बातमी सांगायची नाही की सर्वात जास्त हरकती या रुपीनगर मधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्यात। जोरदार टाळ्या तुमच्या सर्व नागरिकांसाठी की तुम्ही एका मेसेजवर इथं उपस्थित राहिलात। आणि घरजाई माता कृती समितीच्या वतीनं आणि आपले भोसरी विधानसभेचे आमदार दमदार आमदार महेश दादा लांगे यांनीही आपल्याला चांगला सपोर्ट केलेला आहे। वेळोवेळी तेही आपल्याला सहकार्य करतायत। आज काही कारणास्तव ते येऊ शकले नाही, पण त्यांनी अर्जुन भाऊशी मुंडा भाऊशी संपर्क केलेला आहे की तुमच्या रुपीनगरला कुठल्याही प्रकारचं कुठल्याही नागरिकाचं कालचाच व्हिडिओ विधानसभेमध्ये त्यांनी मांडलेला आहे। त्याचबरोबर अमित गोरखे ना आमदार अमित गोरखे त्यांनी हा विषय आपल्याकडे मांडलेला आहे। त्यामुळे नागरिकांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। अशीच साथ घरजाई माता मंदिर आणि रुपीनगरच्या सर्व बाधित घरांसाठी आज आपण एवढ्या संख्येवर असतो। उद्या आंदोलनाची वेळ पालिकेवर आली तरी याच्यापेक्षा जास्त संख्येवर बसणार एवढीच मी मनापासून विनंती करतो। माझी 2 शब्द थांबवतो। जय